जॉब म्हणजे त्याचे हेच केलं नाही, रेकग्नाइजच केलं नाही. पत्र आलं तर खिशात ठेवलं बर आणि विक्रम सरांना दाखवलं की हे पा मला असा जॉब आलाय. आलाय. बर तर त्यांना आश्चर्यच वाटलं. ते म्हणे की तू 500 रुपयाचा जॉब हे करून तू 100 रुपयावर माझ्याकडे काम करतो. तुम्ही 100 रुपयावर काम केलं? हा, स्कॉलरशिप होती ना ती. स्कॉलरशिप, हो हो हो. त्यावेळी. पण तुम्हाला का असं का वाटलं की 500 रुपयाचा जॉब, म्हणजे खरं तर 500 रुपये हे त्या काळी पण तसे भरपूर अमाऊंट आहे ना, तर मग एखादा माणूस 500 रुपयाचा काम सोडून 100 रुपयाचं काम करतो, तर का बरं असं? म्हणजे तो वेळा असतो. ते थोडं वेडेपण की आपल्याला काहीतरी फिजिक्समध्ये रिसर्च करावा. अच्छा. आणि कॉस्मिक रे तेव्हा फार हॉट टॉपिक होता. सर, खरं तर आज तुमचं वय 95. 94 पूर्ण. 94 पूर्ण. हा, 95 चालू. चालू. हा, इतक्या वर्षांचा मोठा प्रवास झालाय. आत्ता नक्की काय विचार आहेत? आता मला काय फरक जाणवतच नाही. बर. जे चालू आहे ते चालू आहे. आणि एक त्याला जे सुरुवातीपासून आतापर्यंत एक कंटिन्युटी आहे. बर. म्हणजे असं मला आयुष्य असं तुकडे तुकडे पाडून झालेलं नाहीये. एक इंटिग्रेटेड पाथ आहे तो. आणि मला खरं सांगायचं तर आय हॅड अ व्हेरी कम्फर्टेबल, एन्जॉयबल, हार्ड वर्किंग लाईफ. म्हणजे मी रिटायर झालो तेव्हा माझी पूर्ण हे लीव इंटॅक्ट होती. बर. रजा कधी घेतलीच नव्हती. तर तुम्ही सुट्टीच घेतली नाही कधी? सुट्टी घेतलीच नाही कधी? सुट्टी म्हणजे अगदी 1-2 दिवसाची वगैरे, कोणाच्या लग्नाला जायचं असलं तर. बर. म्हणजे अशी, किंवा आजारी कोणी असलं घरात असं, असे. पण अशा मोठी रजा अशी घेतलीच नाही. पण ज्यावेळेस तुम्ही इस्रोमध्ये होता त्यावेळेस म्हणजे कसं तुमचं शेड्यूल कसं असायचं तिथलं? ते शेड्यूलिंग काही नसायचंच. सकाळी उठायचं, आंघोळ बिंघोळ करायची, नाश्ता करायचं, तयार व्हायचं, लॅबॉरेटरीत जायचं, आणि ते मग रात्री 3 वाजता परत यायचं. रात्री 3 वाजता परत यायचं? 2-3 तिथेच आम्ही रमत असायचे. सकाळी 9 वाजता जाऊन तिथेच जेवायचं. म्हणजे तिथेच सगळं तिथेच? हो हो, सगळं तिथेच. रात्री फक्त झोपायला जायचं. पण मग तुमची झोप किती वेळ व्हायची? तुमची झोप किती वेळ व्हायची? झोप वगैरे भरपूर घ्यायची. बरं. तसं म्हणजे झोपेचं काही कमी नव्हतं. आणि हॅड गुड स्लीप. म्हणजे मला झोप चांगली यायची. बरं. म्हणजे पुष्कळ लोकांना झोपेचा त्रास असतो, तसा मला त्रास कधीच नव्हता. एकंदर पण काय, आता अहमदाबाद फार गरम जागा आहे. आणि ते नको वाटायचं. पण हे नंतर मी कोडायकनालला सुद्धा 2.5 वर्ष होतो. बर बर. तिथे अगदी म्हणजे इट्स 5 डिग्रीज to 15 डिग्रीज एवढंच व्हेरिएशन असते. म्हणजे हिवाळ्यात 5 ते 10 आणि समरमध्ये 10 ते 15 इतकं. इट्स आणि रोज पाऊस पडायचा. बर. सकाळी आकाश क्लिअर असायचं, 10 पासून ढग यायला लागायचे, 12ला पाऊस पडायचा, 4 वाजेपर्यंत पुन्हा क्लीन व्हायचं. आणि इतकं स्वच्छ असायचं की चंद्राकडे सुद्धा असं लखलखता चंद्र मी तेवढा कुठेच पाहिला नाही. अच्छा. अशी ती जागा आहे. बर. सर, इस्रो
आणि तुमचं एक खूप स्पेशल नातं आहे. हम्म. इस्रोच्या सगळ्या जडणघडणीच्या काळात विक्रम साराभाई यांच्यासोबत तुम्ही स्वतः होता. हा. तुम्ही इस्रोचं फाउंडेशन उभारण्यात खूप जास्त मदत केली आहे. हो. तर ही खरं तर सगळ्यांसाठीच, म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांसाठी, भारताच्या लोकांसाठी, सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. हा. कसं कसं होतं नेमकं, कसं घडलं हे सगळं? त्याचं काय झालं, त्याच्या आधी आम्ही सगळे सायंटिस्ट होतो आणि आमचं जे हे होतं काम होतं ते विषय होता कॉस्मिक रेज. कॉस्मिक रेज. हा. बर. हे कॉस्मिक रेज कुठून येतात हम्म. आणि इतक्या वेगाने कसे येतात की जे आपण सायक्लिक ॲक्सिलेटरवर जो हे करतो पार्टिकल्स हे करतो त्याची स्पीड काहीच नसते, एवढी कॉस्मिक रेजची असते. तर हे अवकाशात कसे ॲक्सिलेट होतात आणि कुठून येतात, त्यांचं ओरिजिन काय, आणि आपण जर पाहिलं तर सगळीकडनं सारखेच असतात. तर हा एक फार त्यावेळी मोलाचा प्रश्न होता. ही कधीची गोष्ट आहे आणि किती सालची? ही 52 सालची. 1952 सालची. 52 साल. कारण 52 साली मी पुणे युनिव्हर्सिटीतनं पास झालो. बर. MSc. हो. MSc कशात केलं तुम्ही? फिजिक्समध्ये. फिजिक्समध्ये. बरोबर. फिजिक्समध्ये विथ स्पेशलायझेशन इन इलेक्ट्रॉनिक्स. तर आणि युनिव्हर्सिटीत मी फर्स्ट होतो. वाव. आणि मग मला ऑल इंडिया रेडिओ इंजिनियरचा जॉब पण लागला त्यावेळेस. UPSCनी सिलेक्ट केलं होतं. बर. आणि क्लास 1 जॉब चांगला होता. बर. पण मी घेतला नाही तो. बरं, त्या जॉबचं त्यावेळेस किती, म्हणजे मंथली किती सॅलरी होती त्या जॉबला? जर तुम्हाला लागला, तुम्ही जर पोस्ट ॲक्सेप्ट केली असती तर किती पगार मिळाला असता तुम्हाला त्यावेळेस? त्यावेळी 500च्या वर पगार, कारण मी पगाराचा विचारच केला नाही. बर. पण क्लास 1 जॉब. हो 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 हो. आणि मी 100 रुपयाच्या स्कॉलरशिपवर रिसर्चला सुरुवात केली. बर. हां. तो जॉब नाकारून. जॉब म्हणजे त्याचे हेच केलं नाही, रेकग्नाइजच केलं नाही. पत्र आलं तर खिशात ठेवलं. बर. आणि विक्रम सरांना दाखवलं की हे पा मला असा जॉब आलाय. बर. तर त्यांना आश्चर्यच वाटलं. ते म्हणे की तू 500 रुपयाचा जॉब हे करून तू 100 रुपयावर माझ्याकडे काम करतो. तुम्ही 100 रुपयावर काम केलं? हा. स्कॉलरशिप होती ना. स्कॉलरशिप. हो हो हो. त्यावेळी. पण तुम्हाला असं का वाटलं की 500 रुपयाचा जॉब, म्हणजे खरं तर 500 रुपये हे त्या काळी पण तसे भरपूर अमाऊंट आहे ना, 1952 सालीच्या किंवा त्याच्या आसपासच्या काळामध्ये. तर मग एखादा माणूस 500 रुपयाचा काम सोडून 100 रुपयाचं काम करतो का बरं असं? म्हणजे तो वेळा असतो. ते थोडं वेडेपण की आपल्याला काहीतरी फिजिक्समध्ये रिसर्च करावा. अच्छा. आणि कॉस्मिक रे तेव्हा फार हॉट टॉपिक होता. हो. आणि विक्रम साराभाई वगैरे ते जे अहमदाबादला हे होती तिथे फार चांगलं ॲटमॉस्फिअर होतं. अच्छा. पैसे नव्हते त्याच्याकडे. त्या संस्थेकडे एक MG सायन्स इन्स्टिट्यूट होती कॉलेजसारखी. तिथे 4-5 खोल्यात त्यांना दिल्या होत्या, लेक्चर रूम. त्याच्यात आमचं सगळं चालायचं. बर. मी जॉईन झालो होतो. बरं, त्यावेळेस त्या 4 खोल्यांमध्ये म्हणजे काय 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 चालायचं? आणि ही सगळी इस्रो स्थापन होण्याच्या आधीची गोष्ट आहे ना? इस्रोचा जन्मच झाला नव्हता. ओके. हां हां. तर तेव्हा मी त्या इन्स्टिट्यूटमध्ये हे लोक डॉक्टर रामनाथन आणि साराभाई यांच्याकडे PhD करायचे लोक आणि ते हे करायचे. अच्छा. तुम्ही जेव्हा तिथे जॉईन झालात त्यावेळेस डॉक्टर रामनाथन किती वर्षाचे होते आणि तुम्ही किती वर्षाचे होतात? ते 60 वर्षाचे होते. अच्छा, ते त्यावेळेस 60 वर्षाचे. हां. आणि मी नुकतं MSc पास झालेला होतो. म्हणजे 22-23च्या आसपास असं जे का वय असेल. नाही, मध्ये 1 वर्ष मी कॉलेजमध्ये शिकवत होतो. बर. गुजरातमध्ये पेटलाद म्हणून गाव आहे. बर. तिथे कारण तेव्हा फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीकडे पैसे नव्हते 100 रुपये सुद्धा द्यायला. तर मग ते म्हणले, मी त्यांना म्हटलं तुम्ही हे करा, ते स्कॉलरशिपची व्यवस्था करा, तोपर्यंत मी शिकवतो.
तसं ते तिथे जाऊन मी शिकवलं वा बर फिजिक्स. आणि मग 15 मार्चला कॉलेज बंद झालं, मी 16 मार्चला PRL मध्ये जॉईन झालो. वा बर असं म्हणजे सगळं. तेव्हा मग PRLची बिल्डिंग आली, मग ते नेहरू आले होते ते इनॉग्रेट करायला. वा बर बिल्डिंग छोटीच होती, 2 मजलीच फक्त. पण नेहरूंना माझा एक फोटो आहे, तुम्ही पाहिला असेल त्याच्यात, की नेहरूंच्यावर किती हसते. हो हो आम्ही त्या लॅबॉरेटरीत 60 साली सॅटेलाइट टेलिमेट्रीचं स्टेशन सुरू केलं हो होतं. हो 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 म्हणजे अमेरिकन सॅटेलाइट जायचे हो आणि ते डेटा पाठवायचे, बर तर तो आम्ही कॅच खाली करायचा. हा. म्हणजे आता एक सॅटेलाइट होता सोलर एक्सरेचा. अच्छा सूर्यापासून एक्सरे जातात, हा ते डिटेक्ट करायचे आणि त्याचा डेटा खाली पाठवायचा. अमेरिकन नेव्हीचा सॅटेलाइट होता, बर तर तो आम्ही मॉनिटर करत होतो. अच्छा दुसरा एक गॅमा रे ॲस्ट्रॉनॉमीचा सॅटेलाइट होता, तो आम्ही मॉनिटर करत होतो. बर कॅनडाचा एक सॅटेलाइट होता अलुएट म्हणून, बर तो आयनॉस्फिअर साऊंडिंग करायचा, हो टॉप साईड साऊंडिंग. कारण आपण पृथ्वीवरनं आयनॉस्फिअर बॉटम साईड साऊंडिंग करतो. म्हणजे हे जर आयनॉस्फिअर असेल हो लेअर असा, हो तर आपण खालनं रेडिओ वेव्स पाठवून त्याचं रिफ्लेक्शन घेऊन स्टडी करतो. ह्यांनी वरनर हे पाठवून ओके आणि त्याचा डेटा खाली खाली पाठवायचा. पाठवायचं. तर ते आम्ही हे केलं, बरेच उद्योग केले. आणि असं करत असताना आम्हाला तेव्हा 4 ऑक्टोबर 1957 मध्ये रशियाने स्पुटनिक पाठवला. 1957 साली 57. हो हा. हो कारण त्याच्या आधी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे 1945 साली ऑर्थर क्लार्क नावाच्या ग्रसाने एक पेपर लिहिला की वर्ल्ड वाईड कम्युनिकेशन कसं पॉसिबल आहे. वर्ल्ड वाईड कम्युनिकेशन. हां, कारण काय असतं की तुम्हाला आता इथून दिल्लीला जर हे करायचं असेल कम्युनिकेशन, तर दर 50-70 किलोमीटरवर रिलेज बसवावे लागतात. हो 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 आणि तसं आहे. पण सॅटेलाइटचं काय असतं की तो 36,000 किलोमीटरवर असतो. तिथून त्याला 1/3 अर्थ दिसते. म्हणजे 3 सॅटेलाइट लावले तर सबंध जग तुम्ही कम्युनिकेट करू शकता. ही आर्थर क्लार्कने कल्पना दिली. अच्छा 45 साली. 45 साली. ओके हां हां. आणि 12 वर्षानंतर रशियाने पहिला सॅटेलाइट पाठवला, पण तो कम्युनिकेशन सॅटेलाइट नव्हता. आणि मग 1952 साली अमेरिकेने इंटेलसॅट वगैरे कम्युनिकेशन सॅटेलाइट सुरू केले. तर तेव्हा आम्ही जेव्हा इथे सुरुवातीला आम्ही अमेरिकन रॉकेट्स आम्हाला मिळाली, रशियानी मदत केली. सर तुम्ही ज्यावेळेस साईट चालू केलं, साईट फार नंतर झालं, ते फार नंतर, पण त्यावेळेस पण म्हणजे अमेरिकेने आपल्याला त्यावेळेस एक दिले होतं ना, म्हणजे मदत केली होती ना आपल्याला अमेरिकेने त्यावेळेस आपल्याला पहिलं. हो, तो सॅटेलाइट त्यांचाच होता. पण तो आता ज्याला डायरेक्ट रिसेप्शन म्हणतो, हो हो, ती कल्पना आम्ही सुरू केली. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे भारतामध्ये आणण्यामध्ये तुमचा सर्वात जास्त मोठा वाटा आहे ना त्याच्यामध्ये. नाही, काय झालं की अमेरिकेने जेव्हा हे केलं, प्रपोज केलं, अमेरिका, रशिया आणि फ्रान्स 3 देशांनी आम्हाला मदत ऑफर केली स्पेसमध्ये यायला. बर अच्छा. त्यात अमेरिकेने पहिल्यांदा साऊंडिंग रॉकेट्स, म्हणजे ती रिसर्च करण्यासाठी असतात, ती यू साऊंड द ॲटमॉस्फिअर. साऊंड याचा अर्थ म्हणून त्याला साऊंडिंग रॉकेट्स म्हणतात. ओके. तर त्यांनी तुम्ही वर जाताना काय गंमत असते, बलून्सची हाईट, तुम्ही बलूनवरनं इन्स्ट्रुमेंट पाठवून 40 किलोमीटर पृथ्वीपासनं
रिसर्च करू शकता. ओके. सॅटेलाइट्स साधारण 1000 किलोमीटरवर ऑर्बिटिंग जे असले, हो. त्याच्या फार खाली आले हम्म, तर ॲटमॉस्फेरिक ड्रॅगमुळे त्यांचं लाईफ कमी होतं हम्म, हम्म. आणि ते महाग असतात. बरोबर. त्यामुळे काय होतं की त्यांना फार खाली आणता येत नाही आणि बलून्स 40 किलोमीटर ते 100 किलोमीटरमध्ये जी गॅप आहे ना, हम्म, तिथे जर तुम्हाला प्रयोग करायचे असतील, तिथला भाग तपासायचा असेल काय होतंय तिथे, तर त्याला तुम्हाला साऊंडिंग रॉकेट्स म्हणजे ते असे जातात आणि खाली येतात, अच्छा. तर ते स्टडी करायला आणि त्याचं 5-6 मिनिट्स एक रॉकेट डेटा घेऊ शकतं. तर तशी रॉकेट्स आम्हाला अमेरिकेने ऑफर केली. हम्म, तर त्याच्यासाठी मग तळ पाहिजे. हम्म, तर तळ शोधण्यासाठी तेव्हा इंडियाने काय केलं की 62 साली एक इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च हम्म. इन्कोस्पास स्थापन केली ओके. आणि त्याला विक्रम साराभाईंना चेअरमन केलं. अच्छा. आणि त्यावेळेस तुम्ही मी मेंबर सेक्रेटरी होतो. त्यावेळेस म्हणजे विक्रम साराभाई हे चेअरमन हा आणि तुम्ही मेंबर सेक्रेटरी. हा आणि आम्ही दोघेही फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत होतो. अच्छा. आणि सर विक्रम साराभाई आणि तुमच्यामध्ये किती अंतर वयामध्ये? ते 6 वर्षाचं होतं. अच्छा. ते आमचे गुरु होते बरोबर. हम्म, हम्म. ते आणि डॉक्टर रामनाथन तर 60 वर्षाचे 60 होते. वर्षाचे. आणि हे 2 मुख्य फॅकल्टीचे हे अच्छा. होते. तेव्हा फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत 1 लाख पण जेमतेम त्याचं टोटल उत्पन्न नव्हतं. हम्म, एका कॉलेजमध्ये 4 खोलीतलं ते सगळं होतं. अच्छा. पण तिथून सुरुवात झाली. इस्रोची सुरुवात तिथून झाली. इस्रोची नाही, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी. फिजिकल रिसर्चची. सॉरी. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीने इस्रो निर्माण केली. बरोबर. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी इज द क्रेडल ऑफ स्पेस रिसर्च. ओके. म्हणजे ते पाळणा आहे तो. हम्म. तिथून सुरू झालं. म्हणजे तिथले जे आम्ही सगळे सायंटिस्ट होतो त्यांनी उचल खाल्ली की आमच्या जे आम्ही आत्ता पण ग्राउंड बेस्ड प्रयोग केले हम्म. त्याला ह्या नवीन स्पेस टेक्नॉलॉजीची अत्यंत मदत होणार आहे आणि आपलं रिसर्च प्रोग्राम खूप पुढे जाईल. आपण इस्रो स्थापन करू, हां भारतामध्ये आपण काहीतरी एक प्रयोग करू हां स्पेस संदर्भात, ही कल्पना कशी आली? ते ह्याच्यात की आमच्या कामात ना आता आम्ही एका ठराविक ह्याच्यापर्यंत गेलो ग्राउंड बेस्ड ह्यानी. हम्म. तिकडे अमेरिकन्स आणि रशियानी पहिला स्पुटनिक सॅटेलाइट रशियाचा होता हो. 4 ऑक्टोबर 57 साली. मग अमेरिकनची धावाधाव झाली आणि त्यांनी सॅटेलाइट पाठवले. तर हे होत असताना आम्हाला वाटलं की ही जेव्हा स्पेस टेक्नॉलॉजी येते आहे त्यात साऊंडिंग रॉकेट्स पण आली की जे सॅटेलाइट नाही पाठवत पण पेलोड्स पाठवतात अवकाशात, त्याचा आपल्याला उपयोग होईल म्हणून ह्यांनी आपल्या अमेरिकेने हम्म. आम्हाला साऊंडिंग रॉकेट्स द्यायचं. ते म्हणले की तुम्ही जर तळ स्थापला हम्म. पण आता तिथे काय होतं की साराभाईंचा चाणाक्षपणा हम्म. सायन्समधला फार महत्त्वाचा आहे. काय होतं की तेव्हा जे रॉकेट्स उडवायचे ते नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलवर उडवायचे आणि मिडल लॅटिट्यूड्स म्हणजे कॅनडा वगैरे अशा भागात. इक्वेटरवर काहीच नव्हतं. हम्म. हम्म. आणि इक्वेटर ही जागा इतकी मुक्याची आहे हम्म. आणि ती त्या जागेत आपल्या भारताकडे पाहिलं ना तर आपली सदर्न टीप कन्याकुमारी ही 8.5 डिग्री नॉर्थला आहे इक्वेटरपासून, जॉग्रॅफिक इक्वेटर. हो. हम्म. पण मॅग्नेटिक इक्वेटर हम्म. आपल्या त्या सदर्न टीपमधनं जातं, क्विलोनमधनं. तर ह्या भागात खूप इंटरेस्टिंग गोष्टी होतात. इलेक्ट्रोजेट म्हणून एक प्रकार आहे तो होतो, कॉस्मिक रेजच्यावर परिणाम होतो. तर मॅग्नेटिक इक्वेटरच्या जवळपास आणि
इंडियन ओशन, बे ऑफ बेंगॉल आणि अरेबियन सी ह्या समुद्राच्या जो ॲटमॉस्फेरिक हे आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. आणि आपल्याकडे असं काहीच नव्हतं म्हणजे जगातला, कारण हे प्रोग्राम्स जागतिक असतात. आणि तेव्हा IQSY म्हणजे इंटरनॅशनल क्वाईट सन इयर्स चालू होते 64 साली. 64 म्हणजे 62 पासनं 64 पर्यंत. म्हणजे त्या सोलर सायकल 11 वर्षाची असते ना, तर ती क्वाईट सन क्वाईट झाला होता. अच्छा. तर त्यावेळी इतर गोष्टीचा डिस्टर्बन्स सूर्यापासून कमी होतो, त्यामुळे मोक्याची वेळ आहे, तर ते आम्हाला करायचं होतं. IQSY म्हणजे इंटरनॅशनल क्वाईट सन इयर, सोलर मॅग्नेटिक फील्ड आणि इंडियन ओशन ह्या भागाचं ॲटमॉस्फिअरच्या दृष्टीने. तर आम्हाला वाटलं की हेच आपण इथे स्थापन केलं तर वर्ल्ड कम्युनिटी, आपल्या सायंटिफिक कम्युनिटी आपल्याला मागे येईल आणि आपल्याला कॉपरेशन मिळेल. आणि नेमकं तसं झालं. वा. त्याला मग रशियन्स आले आम्हाला मदत करायला, नासा अमेरिकन्स आले, फ्रान्स आलं, आणि मग आम्हाला नेहरूंनी पण मग मदत केली त्यावेळेस, पाठबळ दिलं. बर. आणि तेव्हा बाबा होते, साराबाई होते, हो. आणि त्यांचं शब्दाला नेहरूंच्याकडे खूप महत्त्व होतं. हो. तुमचं नेहरूंसोबत इंटरॅक्शन कसं होतं त्यावेळेस? तेव्हा म्हणजे मी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी साराबाईंच्या बरोबर काम करायचं ना. बरोबर. ही स्टुडंट, विद्यार्थी होतो त्यांचा, आणि मग त्यांचं फॅकल्टी मेंबर ओव्हर म्हणजे त्या फॅकल्टीवर कलिग झालो होतो. आणि MITत पण आम्ही बरोबर काम करायचे. तर नेहरू, आम्ही अमेरिकन एक सॅटेलाइट, गॅमा रे ॲस्ट्रॉनॉमीचा सॅटेलाइट होता. म्हणजे सूर्यापासनं किंवा स्टार्सपासनं जसे एक्सरेज येतात तसे गॅमा रेज पण येतात. तर एक गॅमा रेज डिटेक्ट करावा म्हणून अमेरिकेने सॅटेलाइट पाठवला होता. आणि आपण अमेरिकेच्या बरोबर उलट्या बाजूला आहोत ना, तर जेव्हा अमेरिकेला सॅटेलाइट दिसत नाही तेव्हा आपल्याला दिसतो. अच्छा. तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जर आम्हाला सॅटेलाइटचं स्टेशन आम्ही सेटअप करतो आणि तुमचे सॅटेलाइट आम्ही मॉनिटर करतो आणि तुम्हाला डेटा देतो. अशी आम्ही सुरुवात केली. बर. आणि असं म्हणजे जिथे जिथे नाक खुपसतंय तिथे आम्ही हे केलं. पण सर, तुम्ही त्यावेळेस जे केलंय ना, त्याच्यानंतर जे परिणाम आहेत ना, ते आजचे सगळे चांगले जे परिणाम झालेत ना भारतामध्ये इस्रो येऊन आणि सगळ्या गोष्टी होऊन. साराबाई नेहमी एक शब्द वापरायचे आणि ती त्यांची टॅक्टिक असायची. त्याला ते म्हणायचे, दिस इज द थिन एंड ऑफ द वेज. म्हणजे असं हे करायचं मग थाकवायचं, म्हणजे प्रोग्राम एकदम मोठा व्हायचा, पण घालताना थिन एंड अगदी सुरुवात करायची अगदी साध्या ह्याच्यापासून. आणि तसं त्यांचं होतं. आणि त्यांनी हे पाहिलं की इथंच आपण केलं तर बाहेरचे सायंटिस्ट येतील आणि आपल्याला अमेरिका मदत करेल, रशिया मदत करेल, फ्रान्स मदत करेल. आणि तसं झालं. आणि त्यामुळे मग आम्ही ठरवलं की गव्हर्नमेंटनी इन्कोस्पार म्हणजे नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च सुरू केली आणि त्यात साराबाई चेअरमन झाले, मी मेंबर सेक्रेटरी होतो. आणि आम्ही ठरवलं की आपण ते आधी मॅग्नेटिक इक्वेटरचा शोध घेऊ आणि त्याच्या जवळ हे करायचं आणि मग तिथे इट विल बी मोर इंटरेस्टिंग. आणि इक्वेटर तर होतं जिओग्राफी, म्हणजे सगळे फॉरेन सायंटिस्ट जे स्पेसमध्ये काम करणारे तिथे गोळा होतील आणि आपल्याला सपोर्ट मिळेल. आणि नेमकं तसं झालं. अच्छा सर, ही खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पण मला एक असं विचारायचं आहे की त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही साराभाईंसोबत होता, ज्यावेळेस इस्रो म्हणजे नुकतंच बाळ होतं इस्रो हे,
तर खरं तर तुम्ही त्याचे पालक आहात असं म्हणणं काही वावगं काय ठरणार झालं नाही. होतं की मी MITत होतो. अच्छा, हां. एक आम्ही मोठा प्रयोग केला होता MIT बरोबर कोलॅबरेशनमध्ये. मी कोडायकनालला 2 वर्ष राहिलो होतो तो प्रयोग करत. हम्म, तर तो प्रयोग इतका सक्सेसफुल झाला हम्म. की MITने मला इन्व्हिटेशन दिलं बर की तुम्ही या, तुमच्यासाठी आम्ही पोस्ट तयार ठेवली आहे. बर मला अप्लाय करावं लागलं नाही. लागलं नाही. वा. तर मी ते गेलो आणि तिथे मग मी काम करत होतो. ते किती वर्ष काम 3 करत वर्ष होतो. तिकडे? 3 वर्ष होतं. हा. अच्छा. आणि मला तिथे म्हणजे तुम्हाला राहायचं तेवढं राहा म्हणत होते. सेटल. हा. तर साराबाईंचा निरोप आला की आपण स्पेस रिसर्च सुरू करूया, तू बरं. परत ये. अच्छा. हा. ही कधीची गोष्ट आहे आणि ही ही 61 सालची असेल. 1961 सालची. हा. हा. तेव्हा ते अमेरिकन्सना मी सांगितलं, माझ्या कलिग्सना, की तर त्यांना वाटलं हा ग्रस्त MIT सारखी संस्था सोडून, परमनंट जॉब सोडून परत जातोय काय. आणि ते मला माझ्या पहिल्या नावाने हाक मारायचे, एकनाथ. एकनाथ. अच्छा. एकनाथ, तुला काय वेळ लागले का, इथला जॉब सोडून जातोय? तर म्हणे की मी म्हटलं काय करणार तू तिथलं? तर म्हणे साराबाई ते म्हणतात आपण स्पेस रिसर्च सुरू करू. इस्रो. तर ते हसायला लागले. इंडिया स्टार्टिंग स्पेस रिसर्च? खूप हसायला आहे. पण यू कॅन फीड युअर पीपल. यू आर टेकिंग PL480चा गहू घेताय. हो म्हटलं घेतोय तो, पण किडका असतो तुमचा गहू. मी त्यांना टोमणा मारला. म्हणाल की तुम्ही तर हे करताय आणि स्पेस रिसर्च कसला का? तर म्हटलं आमचा स्पेस रिसर्च तुमच्यासारखा नसणार, गोईंग टू द मून हे ते. आमचा स्पेस रिसर्च हिंदुस्थानच्या डेव्हलपमेंटसाठी गिअर केलेला असेल. अच्छा. आणि त्यात सायंटिफिक कॉम्पोनंट पण स्ट्रॉंग असेल. पण मग आम्ही सॅटेलाइट, TV वगैरे अशा गोष्टी करून आम्ही विल रीच द पीपल. अच्छा. इस्रोचे सर नाही, पण ह्यात गंमत अशी झाली की तुम्हाला सांगायचं की तुम्हा लोकांना कल्पना नसेल की आपला देश काय होता. जेव्हा 47मध्ये आपण स्वतंत्र झालो, 47, आणि तरीसुद्धा 15 वर्षांनी, 62 साली 15 वर्षांनी जेव्हा चायनाने आपल्यावर अटॅक केला, तर 3 महिन्यानंतर सुद्धा हिंदुस्थानातल्या फक्त 20% लोकांना असं काहीतरी झालं अशी बातमी होती. 80% लोक अवे फ्रॉम कम्युनिकेशन. तर आम्हाला वाटलं की ज्या तऱ्हेने, कारण टेलिव्हिजन हिंदुस्थानात कधी येईल, तर नेहरू म्हणले ते काय, इट्स अ टूल फॉर द एंटरटेनमेंट फॉर द मिडल क्लास, काय करायचं त्याला, आणि काय जरूर नाही. तर आम्हाला असं वाटलं की सॅटेलाइट टेलिव्हिजनमुळे तुम्ही ही जी आता कम्युनिकेशन गॅप आहे ती भरून काढायला अत्यंत उपयोग आहे. तर म्हणून आम्ही नेहरूंना दाखवण्यासाठी कृषी दर्शन प्रोग्राम चालू केला, दिल्लीच्या 80 विलेजेसमध्ये चालू केला. बर. आणि नंतर आमचं हे रॉकेट्स वगैरे सक्सेसफुल झाल्यामुळे आम्हाला फंडिंग वगैरे मिळालं, मदत, म्हणजे काही प्रॉब्लेम आला नाही. आणि नेहरू तर 64 साली गेले. नंतर इंदिरा गांधी होती आणि त्यांनी दोघांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. अच्छा. आणि मग आम्ही कृषी दर्शन प्रोग्राम नंतर आम्ही अमेरिकन सॅटेलाइट, आम्ही एक हे अर्थ स्टेशन तयार केलं आणि त्याला UNDPने आम्हाला $1 मिलियन ग्रँट दिली. वाव. आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तेव्हा जे डेव्हलपिंग कंट्रीजच्या लोकांना आम्ही सॅटेलाइट कम्युनिकेशनमध्ये ट्रेनिंग देऊ, ग्राउंड स्टेशन करायला. कारण सॅटेलाइट अमेरिकन होते ना, इंटेलसॅट,
हो. हे आले होते तेव्हा, आणि रेव्होल्युशन होत होतं कम्युनिकेशनमध्ये. आणि कारण टू ओव्हरकम द सी बॅरियर्स, मायक्रोवेव्ह तुम्ही हे करू, केबल्सची कपॅसिटी नव्हती तेव्हा एवढी. आता काय प्रचंड वाढले जाळं. आणखीन तुम्हाला हवा तिथे सॅटेलाइट ठेवायचं आणि हे करायचं. हो. आणि आम्ही म्हटलं की आपलं कम्युनिकेशन विल बी सॅटेलाइट बेस्ड, आणि हे बाईंना कन्व्हिन्स करायचं, आणि त्याच्यासाठी आम्ही साईट प्रयोग केला. म्हणजे थोडक्यात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की आत्ता जे सगळे लोक टीव्ही बघतायत, तो टीव्ही भारतात आणण्यामागे तुमचा वाटा होता, म्हणजे इस्रोचा वाटा होता. आणि इस्रोसाठी तुम्ही साईटवर सर्वात जास्त काम केलं, बरोबर ना? मग तुम्हाला ही साईट भारतात यावी याची पहिली कल्पना किंवा इस्रोला किंवा तुमच्या सगळ्या टीम मेंबर्सला ही कशी काय आली, किंवा इन्स्पिरेशन कुठून मिळालं? नाही, आमचं अमेरिकेबरोबर कोलॅबरेशन आधी सॉमलिंग रॉकेट थांब्याहून झालंच होतं ना.